सहदेव होते. म्हणजे सहदेव हे सुद्धा एक महाभारतातलं पात्र आहे. जे पांडव होते त्याच्यामध्ये एक सहदेव होते. आणि संजय आहेच कायम महाभारतात. यांच्या कानाचे ऑपरेशन्स केले पाहिजे किंवा यांच्या मेंदूला जो कचरा साचलेला आहे तो साफ केला पाहिजे. माननीय उद्धव ठाकरे यांची आम्ही कधी माननीय बाळासाहेबांची देवाशी तुलना केली नाही, कारण बाळासाहेबांना आवडत नव्हतं. यांना बाळासाहेब ठाकरे कळले नाहीत, हिंदू हृदय सम्राट. यांना वीर सावरकर कळले नाहीत, यांना उद्धव ठाकरे कळले नाहीत. यांना काय कळतं? यांना फक्त चमचेगिरी आणि बूटचाटेगिरी कळतं. नरेंद्र मोदी हे विष्णूचे अवतार आहेत का? ट्रम्प तिथे भारताला धुतो आहे आणि विष्णूचे अवतार गप्पा आहेत. अख्खं जग उठलं आहे ट्रम्पच्या विरोधामध्ये, त्याच्या टेरिफच्या विरोधामध्ये. आणि फक्त एकच देश तोंडामध्ये एक बोळा घालून बसला आहे, तो म्हणजे आपला भारत देश. आणि भारत देशाचे पंतप्रधान देव आहेत ना, विष्णूचे अवतार आहेत ना. मग सुदर्शन चक्र सोडलं पाहिजे या देवानं ट्रम्पवर. काही बोलतात हे लोक. चंद्रशेखर बावनकुळे, हे दुसरे तुम्ही नाव घेतलं ते ध्यान रत्नागिरीचं कोणते? हां मग ठीक आहे, सत्तेवरती बसलेत त्याच्यामुळे भोंगे सुटले आहेत. बोला. रावसाहेब, एक दुसरा विषय आहे की मुखपत्र सामनात आज भाजपच्या हिंदुत्वावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विषय आहे की आशिष शेलार आणि पाकिस्तानचे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी हे आता एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे सामनाने असं म्हटलं की राष्ट्रभक्तीचं ढोंग हे केलं जातं आहे आणि शेलार आणि नकवी आता हे हातात हात घालून काम करणार. आता असं आहे की जागतिक क्रिकेटचा उद्धार आता भारतालाच करावा लागतो आहे. नीतीनं ती जबाबदारी भारतावर सोपवली आहे. एका बाजूला कोणते जय शहा, ज्याने 100 सेंचुऱ्या मारल्या, ज्याने गावस्कर सचिन तेंडुलकरचं कोचिंग केलं, ज्याने 100-150 विकेट्स घेतले, ज्याने 100-200 कॅचेस पकडल्या, झेल पकडले, असे महान जय शहा भारतीय क्रिकेटचे सूत्रधार आहेत. दुबईला बसतात ते, भारतात नाही बसत, दुबईला बसतात. दुबईला इस्लामी राष्ट्रात बसतात. दुसरं म्हणजे आता हे काल आम्ही पाहिलं, ते काय आम्ही का स्वतःहून दिलेली बातमी नाही आहे ती, की पाकिस्तानचे एक क्रिकेटपटू मोहसिन नकवी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे एक मंत्री म्हणजे हातात हात घालून काम करणार आहे. हे जर दुसरं कोणी असतं तर हिंदुत्व राष्ट्रवाद धोक्यात आला असता आणि भारतीय जनता पक्षाने छाती बडवली असती. जर कोणी शिवसेनेचा असता किंवा काँग्रेसचा असता या मंत्र्यांच्या जागी महाराष्ट्राच्या, तर अक्षरशः गोंधळ घातला असता. पण आता भारताच्या क्रिकेटच्या उद्धारासाठी महाराष्ट्रातले भाजपचे एक मंत्री पाकिस्तानचे क्रिकेटपटू ते त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या हाताखाली काम करणार. आणि अशा तऱ्हेने पाकिस्तान आणि महाराष्ट्राचे मंत्री भाजपचे म्हणजे भारतीय जनता पक्षच हे हातात हात घालून गुण्यागोविंदानं नांदणार आणि लोकांनी इथे मारामाऱ्या करायच्या, मशिदी झाकून ठेवायच्या, मटणांची मुसलमानांची वेगळी दुकानं करायला लावायची, लोकांना मूर्ख बनवायचे धंदे जरा बंद करा. पण राऊतसाहेब, भारत पाकिस्तान दुसरं कोणी असतं तर राजीनामा द्यायला लावला असता. महाराष्ट्रातून किंवा देशातून दुसरा कोणी एखादा सदस्य त्या मोहसिन नकवीच्या हाताखाली काम करणारा असता सदस्य, तर त्यांनी राजीनामा द्यायला लावला असता. त्या समितीवरती राजीव शुक्लासुद्धा आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आणि जर कोणी भाजपचा नसता तर राजीव शुक्ला राजीनामा दो, आप पाकिस्तान के साथ क्या कर रहे हो असा प्रश्न विचारला असता. पण राऊतसाहेब, भारत पाकिस्तान जेव्हा मुद्दा उपस्थित होतो त्यावेळेस शिवसेनेचे विरोधक नेहमी हा एक मुद्दा उपस्थित करतात की बाळासाहेबांनी मातोश्रीवर जावेद मियादादला बोलवलं होतं. मग काय झालं? बाळासाहेबांनी जावेद मियादादला बोलवलं नव्हतं. तुम्ही अभ्यास करून बोलायचं, अभ्यास करून बोला, माहिती घेऊन बोला. जावेद मियादाद दिलीप वेंगसरकर यांच्याबरोबर त्यांना भेटायला आला होता आणि जावेद मियादाद दिलीप वेंगसरकर बरोबर आहे हे मातोश्रीला कल्पना नव्हती.
तिथे आल्यावर कळलं. माझ्याबरोबर एक गेस्ट येत आहेत, हे दिलीप वेंगसरकर यांचं म्हणणं होतं. दिलीप वेंगसरकर हे भारतीय क्रिकेटचे कर्णधार होते, ज्येष्ठ क्रिकेटपटू आहेत. आणि त्यानंतर त्यांना जी वेळ दिली त्यांच्याबरोबर जावेद मियादाद होते. जावेद मियादाद तिथे आल्यावर बाळासाहेबांनी पाहुणचार केला आणि जाताना सुनावलं, पाकिस्तानची वकिली इथे करायची नाही, पाकिस्तानबरोबर कोणत्याही प्रकारे क्रिकेट आम्ही खेळणार नाही. जोपर्यंत पाकिस्तान काश्मीरमध्ये आणि देशभरामध्ये आतंकवाद अतिरेक घडवून आमच्या सैनिकांचे आणि जनतेचे बळी घेते आहे, तोपर्यंत पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू देणार नाही, हे ठणकावून सांगण्याची हिंमत माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती. आता बघा, आता पाकिस्तानबरोबर हातमिळवणी करून क्रिकेटचा उद्धार करतायत हे लोक. नाही, पण मग शिवसेना युबीटीची यावर भूमिका काय, की आशिष शेलारांचा राजीनामा मागितला जाईल? आम्ही काय, आमची कशाला भूमिका आम्ही द्यायची? अहो, त्यांना कळलं पाहिजे ना, पाकिस्तानबरोबर हातमिळवणी करून क्रिकेटचा उद्धार करायचा की नाही. पाकिस्तानबरोबर हातमिळवणी आहे हे मी म्हणत नाही, हे त्यांचेच लोक म्हणाले असते, दुसरं कोणी असतं तर. हे त्यांच्याच लोकांनी बोंब मारली असती, बांग मारली असती. पण आज पाकिस्तानच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसण्याचं शौर्य आणि प्रखर राष्ट्रवाद महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षानं दाखवल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळेंनी आशिष शेलार यांचा सत्कार केला पाहिजे वीर सावरकर सभागृहामध्ये. वीर सावरकर स्मारकाकडे किंवा तिथे RSSच्या मुख्यालयात वगैरे मोठा सत्कार केला पाहिजे, मोठा सत्कार जय शहांच्या हस्ते. कॅबिनेटमध्ये नाराजी आहे, आज अहवाल दिला जाणार आहे मुख्यमंत्र्यांकडे. काय तुम्ही त्याची नाराजी घेऊन देणार आहात? त्याला कामच राऊत साहेब, करून देत नाहीये. आणखी एक विषय होता की मनसेची मान्यता रद्द करावी, यासाठी सुप्रीम कोर्टात एका उत्तर भारतीय व्यक्तीनं याचिका दाखल केलेली आहे आणि ती स्वीकारली गेलेली आहे. त्या याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे की धार्मिक द्वेष पसरवला जातोय आणि उत्तर भारतीयांना मारहाण होते मुंबई असं आहे महाराष्ट्रात. की धार्मिक द्वेष हाच जर विषय असेल तर सगळ्यात आधी भारतीय जनता पक्षाची मान्यता रद्द व्हायला पाहिजे. धार्मिक द्वेष, धर्मांधता पसरवण्याचं जर काम कोणी करत असेल तर या देशात भारतीय जनता पक्ष करतो. भारतीय जनता पक्षाचे जे प्रचारक आहेत, कोणतरी धीरेंद्र शास्त्री म्हणून एक बुवा आहेत कोणतरी महाराज, ते काय म्हणतात, अशी अनेक गावं आहेत तिथे एकही हिंदू राहता, कोणत्याही गावात मुसलमानाने राहता कामा नये. गावात मुसलमानाने राहू नये, फक्त हिंदूंनी राहावं, अशा प्रकारची भाषा या देशात करणारे आहेत. आणि त्यांच्या दर्शनाला नरेंद्र मोदी जातात मुद्दाम, म्हणजे नरेंद्र मोदींची त्या शास्त्री बुवाच्या म्हणण्याला मान्यता आहे. मग हा जर विषय असेल, धार्मिक द्वेष पसरतोय म्हणून मान्यता रद्द करा, मग सुरुवात भारतीय जनता पक्षापासून केली पाहिजे. मनसे वगैरे नंतरच्या गोष्टी. बोलिये. मराठी शिकवण्यासाठी आता हा? शिवसेना देखील धडे देणार आहेत. काय? मराठी शिकवण्यासाठी दुबे हे आता शिवसेनेकडून धडे देणार आहेत. त्याचा उत्तर भारतीय सन्माननीय शिवसेना मैदान आतापर्यंत पाहायला मिळालं. कुठेतरी आता देशपांडे देखील म्हणतात की आता भैयांना राहायचं मार्गच बघावं लागेल, विचार करावा लागेल. बाळासाहेब ठाकरे माननीय शिवसेना प्रमुखांचं म्हणणं होतं, बाळासाहेब ठाकरेंनी कोणाला इथून चालतं व्हा सांगितलं नाही, पण तुम्हाला मराठी शिकावं लागेल, मराठी बोलावं लागेल, ही बाळासाहेबांची भूमिका होती. आणि जर कोणी मराठी शिकत असेल आणि मराठी शिकवण्याची जबाबदारी कोणावरती आली असेल तर त्याच्यामध्ये काय चुकीचं असं मला वाटत नाही. जर आम्ही एखाद्या दुसऱ्या राज्यात राहत असतो, आमचे कुटुंबीय तेलंगणामध्ये, हैदराबादला असंख्य मराठी लोक राहतात आणि ते तेलुगू बोलतात, तिकडली भाषा. केरळमध्ये असंख्य मराठी लोक राहत आहेत, त्यांना उत्तम मल्याळी येत आहे. लखनौला राहणाऱ्या आमच्या लोकांना, दिल्लीत राहणाऱ्या आमच्या लोकांना उत्तम हिंदी येत आहे. त्या राज्याची भाषा यायलाच पाहिजे. आणि ती जर कोणाला शिकण्याची इच्छा असेल आणि शिकून ते मराठीची सेवा करणार असेल महाराष्ट्राची, तर त्यात चुकलं काय? सर, आज से इंडिया पे बोलिए. टैरिफ अप्लाई होने वाला है 26%. स्टिल इंडिया इज म्यूट, बट नहीं, नहीं। चाइना ने ऑफर दिया इंडिया को कि वी शुड कम टुगेदर और इस पे कुछ साथ में action मैं ये जो चाइना का जो ऑफ़र है, मुझे लगता है कि ये ऑफ़र मोदी जी ने मान्य करनी चाहिए. भारत म्यूट नहीं है, प्रधानमंत्री म्यूट है. प्रधानमंत्री जी मनमोहन सिंह की भूमिका में गए हैं. जब मनमोहन सिंह जी प्रधानमंत्री थे तो यही नरेंद्र मोदी जी क्या बोलते थे मनमोहन सिंह को? म्यूट प्राइम मिनिस्टर, और भी कुछ बोलते थे. अब खुद क्यों
मुंह छिलाकर बैठे हैं। इतना बड़ा टेरिफ का हमला इस देश पर हुआ है ट्रम्प के माध्यम से। विश्व के सभी देश, छोटे छोटे देश भी, सिंगापुर जैसा देश भी, नेपाल जैसा देश भी, मालदीव जैसा देश भी मोदी के ट्रम्प के खिलाफ अपनी बात विश्व के पटल पर रख रहा है। सिर्फ एक देश और उनके प्रधानमंत्री चुप बैठे, वो है नरेंद्र मोदी और भारत देश। चाइना तो सिर्फ टेरिफ वॉर नहीं, वर्ल्ड वॉर की भाषा कर रही है, सिंगापुर और चाइना, ये दो देश। और हम लोग क्या कर रहे हैं? ठीक है, चलिए, थैंक यू। सुप्रीम कोर्ट के जज है सुप्रीम कोर्ट के जज ने फटकार दी है तमिलनाडु की गवर्नमेंट को और कहा है कि वो कायदे से काम नहीं कर रहे। ऐसी फटकार कौन सा राज्यपाल कायदे से इस देश में काम कर रहा है? इस देश में कौन सा राज्यपाल, बीजेपी अपॉइंटेड राज्यपाल, बीजेपी नियुक्त राज्यपाल कायदे से और संविधान से काम कर रहा है? मुझे बताइए। महाराष्ट्र की बात आपने देखी होगी, जब वो उत्तराखंड के मिस्टर कोश्यारी थे, क्या किया? कैबिनेट के निर्णय भी रोक कर रखे थे, कैबिनेट के निर्णय। आज तमिलनाडु के सरकार के बारे में सुप्रीम कोर्ट ने यही कहा है, उनको अधिकार नहीं है। अगर कैबिनेट ने या विधानसभा ने एक बिल पारित किया है, कैबिनेट ने एक निर्णय लिया है, उसको रोकने की अधिकार संविधान ने राज्यपाल को नहीं दिया है। राज्यपाल कैबिनेट का निर्णय हमेशा मान्य करते आया है। लेकिन जब हमारी बात थी तो सुप्रीम कोर्ट ने बात सुनी नहीं, अब सुनी है। राहुल साहब, अक्षय शिंदे चकमक हाँ, बोलिए। सामना में आपने लेख लिखा हुआ है आशीष शेलार के ऊपर और पाकिस्तान के कि बोर्ड का क्रिकेट का उद्धार होगा सर। देखिए, आशीष शेलार के ऊपर नहीं है, पाकिस्तान के साथ हमारा एक निरंतर संघर्ष चल रहा है। और वो संघर्ष चलाने वाले भारतीय जनता पार्टी और उनकी विचारधारा के लोग, पाकिस्तान के साथ किसी भी प्रकार का संबंध नहीं रहेगा, इस प्रकार की भाषा ये लोग चुनाव में करते हैं। लेकिन क्रिकेट खेलते हैं, जय शाह दुबई में बैठते हैं, कोई तकलीफ नहीं। अब महाराष्ट्र के बीजेपी के एक मंत्री मिस्टर शेलार, वो पाकिस्तान के एक क्रिकेटर है मोहसिन नकवी, जो एशियन क्रिकेट बोर्ड के अध्यक्ष है। आप उनके कमेटी में मिस्टर शेलार काम करेंगे पाकिस्तान के नियंत्रण में। अगर दूसरा कोई होता तो भारतीय जनता पार्टी के लोग उनसे इस्तीफा मांगते और राष्ट्रवाद, हिंदुत्ववाद, ये नए नए शगुफे लेकर बाहर निकल। देखो पाकिस्तान अध्यक्ष है और हमारे लोग उनके हाथ के नीचे काम कर रहे हैं। अब मिस्टर शेलार का इस्तीफा कौन मांगेगा? मुझे बताइए, कौन मांगेगा? दे दो ना इस्तीफा, कि मैं पाकिस्तान के जो अध्यक्ष है मोहसिन नकवी, जो हमारी विचारधारा के खिलाफ है, उनके साथ काम करना, मैं इस्तीफा दे रहा हूँ। है हिम्मत, दीजिए। तंवर राणा को इंडिया लाया जा रहा है आज। तो बड़ी बात क्या है? नीरव मोदी को लाइए, मेहुल चोकसी को लाइए ना, विजय मल्ल्या को लाइए, नितिन संदेशरा को लाइए। इस देश को लूट कर चले गए हैं। ये तो तन्वर राणा को अमेरिका देना ही है, ये देने वाले ही है। जैसे अबू सालेम को लेके आए थे, वो पुर्तगाल ने भेज दिया। चले, थैंक यू। सर, कल से वर्क अमेंडमेंट बिल जो है वो अप्लाई किया गया है, लेकिन उसके बाद पश्चिम बंगाल में बहुत बड़े दंगे भड़के। सो इज इट फॉर द पीपल और ठीक है, ये फॉर द पीपल नहीं, ये फॉर द बीजेपी एंड फॉर द बीजेपी स्पॉन्सर्ड इंडस्ट्रियलिस्ट। मैंने कहा ना, ये ज़मीन का व्यवहार है, ये प्रॉपर्टी वॉर है बीजेपी का। ये पूरा स्टेट जो है 2 लाख करोड़ का, वो गमन करने की पूरी स्ट्रैटेजी है। आने वाले दिनों में देखिए, ये जो रिक्त ज़मीनें हैं वो बेची जाएगी और बीजेपी के लोग ही खरीदेंगे।